श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी विषय, चातुर्मासातील काही नियम. चातुर्मास म्हणजे भक्ती आणि सेवा, संयम आणि साधनेचा परमकाळ. या 4 महिन्यात जीवनात अध्यात्म उतरण्याची, एक वाईट सवय दूर करण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा घेणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत 100 अशी व्रत आणि नियम कोणचे करावे काय नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मासातील 100 नियम कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. 1. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे. 2. रोज स्नान करताना पवित्र पाण्याने स्नान करणे, म्हणजे गंगेच्या पाण्याने स्नान करणे. 3. ब्रह्ममुहूर्तात उठल्यास मंत्र जाप करणे, ध्यान करणे. 4. देवपूजा करते वेळेस हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले, तुळस, बेल, पत्री हे सर्व साहित्य घेऊन सागर संगीत पूजा करणे. 5. घरात रोज गंगाजल किंवा गोमूत्राने शुद्धता करणे. 6. दररोज भगवद्गीता, रामायण, भागवत, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जितके आपल्याला जमतील तितके आपण पारायण करणे, अध्याय वाचणे. 7. रात्री जागरण करायचे टाळणे. 8. एकांतवास, मौनाचे पालन करणे. 9. चप्पल न घालता घरात फिरणे. 10. लोण्याचा वापर न करणे. 11. कडवे तेल किंवा लोणी न वापरणे. 12. रोज साधू संतांना वंदन करणे, नमस्कार करणे. 13. रोज गाय, कावळा, कुत्रा, भिकारी यांना अन्नदान करणे. 14. ज्या गोष्टीचा मोह आहे त्या गोष्टी त्यागणे. 15. घरात शांतता राखणे, शिवाशाप न देणे. 16. वस्त्र नीट व स्वच्छ धुतलेले घालणे. 17. झोपताना मंत्र म्हणणे, श्लोक म्हणणे, जाप करून झोपणे. 18. झोपेत अतिवेळ न घालवणे. 19. राग, लोभ, द्वेष याचा त्याग करणे. 20. संध्याकाळी दिवा लावणे, भजन करणे, कुठलेही पाठ वाचणे. 21. कांदा, लसूण, नॉनव्हेज याचा त्याग करणे. 22. मांस, मच्छी, अंडे याचा पूर्ण त्याग करणे. 23. तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू याचाही त्याग करणे. 24. फोडणीतील हिंग, धने, जिरे कमी वापरणे. 25. एक वेळ भोजन, उपवास, फलाहार करणे. 26. नवीन अन्न सेवनाऐवजी उरलेल्या अन्नाचा उपयोग करणे. 27. झणझणीत खारट अन्न टाळणे. 28. रोज गायचे दूध व त्याचे उत्पादने, तूप याचा सेवन करणे. 29. लोणी, तूप याचे प्रमाण मर्यादित ठेवणे. 30. साखरेऐवजी गूळ वापरणे. 31. उकडलेले साहित्ययुक्त अन्न खाणे टाळणे. 32. मैद्याचे पदार्थ टाळणे. 33. पुन्हा गरम केलेले अन्न टाळणे. 34. गोड पदार्थामध्ये मर्यादा राखणे. 35. उपवासाच्या दिवशी तुळशी पान व पाणी घेणे. 36. प्रसाद भक्तिपूर्वक भोजन करणे. 37. अनावश्यक भक्षण टाळणे. 38. दुसऱ्याच्या अन्नावर ताव मारणे टाळणे. 29. चौरस आहार घेतल्याशिवाय उपवास न करणे. 40. खाण्यापूर्वी हरिओम म्हणणे. 41. पाटावर बसून जेवणे, जेवताना श्लोक म्हणून जेवण करणे.
42 शेवटचे घास देवासाठी ठेवणे. 43 भोजनानंतर गोड बोलणे, मौन राखणे. 44 अन्न जपून खाणे. 45 उष्टे अन्न, अपवित्रता टाळणे. 46 भांडण करत जेवण न करणे. 47 देवाचे नाव घेत भोजन करणे. 48 उपवासात पाणीही मोजून घेणे. 49 अनावधानाने खाल्ल्यावर पश्चाताप करणे. 50 गरिबांना अन्नदान करणे. 51 दररोज मंत्रजप ओम नमो भगवते वासुदेवाय हा करणे. 52 विष्णू सहस्त्रनामाचं रोज पठण करणे. 53 संकट चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या व्रत करणे. 54 तुळशी सेवा, पाणी, दिवा, फुले. 55 हरिपाठ नामस्मरण दररोज करणे. 56 मंदिरात जाऊन सेवा करणे. 57 गाभाऱ्यात दिवा लावणे, अगरबत्ती लावणे. 58 भजन कीर्तन हरिपाठात सहभाग घेणे. 59 घरात भगवंताचे चित्र व मूर्ती स्वच्छ ठेवणे. 60 दुसऱ्यांना नामजपासाठी प्रेरित करणे. 61 धर्मग्रंथाचे वाचन करणे. 62 व्रतवैकल्यात पती पत्नी दोघांनी मिळून एकत्र जप करणे. 63 कुष्ठरोगी, वृद्ध, गरिबांना, म्हाताऱ्यांना मदत करणे. 64 काव्यस्तुती पाठ करणे. 65 चातुर्मासात एक ग्रंथ पूर्ण वाचणे, ती कुठलाही असो. 66 घरात भक्तिमय वातावरण राखणे. 67 नकारात्मक व्यक्तीपासून अंतर ठेवणे. 68 श्री विष्णू किंवा गुरुला रोज नमस्कार करणे. 69 गुरुपौर्णिमा, नागपंचमी, वरलक्ष्मी व्रत साजरे करणे. 70 गुरुभक्ती, गुरुचे आदेश पाळणे. 71 संत वाङ्मय वाचणे. 72 एकदाचाही खोटं न बोलणे. 73 देवाचा वेळ ठरवून जप करणे. 74 दररोज एक सेवा करणे. 75 वाणीने इतरांना आदर देणे. 76 वृद्धांची सेवा करणे. 77 मुलांना रामायण श्लोक शिकवणे. 78 घरात भांडणे न करणे. 79 घरच्या स्त्रियांना मदत करणे. 80 घरातील स्वच्छतेस प्राधान्य देणे. 81 फुकट टीका न करणे. 82 इतरांचे दोष न पाहणे. 83 सासू सुनेचे भांडण टाळणे. 84 दिव्यांगांना मदत करणे. 85 सत्संग धार्मिक कार्यक्रमात सहभाग करणे. 86 रक्तदान नेत्रदानाची शपथ. 87 इतरांना क्षमा करणे. 88 निंदा चुगली न करणे. 89 सर्वांशी प्रेमाने बोलणे, प्रेमाने वागणे, आदर करणे, सर्वांचा मान राखणे. 90 फोनवर फालतू वेळ घालवणे टाळणे. 91 4 महिने कोणत्या तरी एका वाईट सवयीचा त्याग करणे. 92 एका स्तोत्राचा दररोज जप करणे. 93 4 महिने शुद्ध सात्विक भोजन करणे. 94 प्रत्येक एकादशी उपवास करणे. 95 तुळशीसमोर दीपदान करणे. 96 नित्य अर्चना, कुंकू, फुलांचे अर्पण. 97 गुरुवारी गरिबांना, विद्यार्थ्यांना पेन वही वाटप करणे, खाऊ वाटण करणे. 98 घरात एकट्याने बसून शांती साधणे. 99 देहबुद्धीचा त्याग आणि आत्मविकास. 100 चातुर्मास संपल्यावर यज्ञ, दान, अन्नदान अवश्य करणे.
ही सर्व नियम आपल्या आध्यात्मिक, मानसिक, सामाजिक व शारीरिक शुद्धतेसाठी आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार यातलं कोणताही एक नियम पाळू शकता. मैत्रिणींनो, चातुर्मास म्हणजे आत्मशुद्धी, संयम, साधना आणि सेवा यांची पर्वका. आपण आत्तापर्यंत चातुर्मासातील 100 नियम जाणून घेतले. आता वेळ आली आहे आपल्या अंतःकरणातून एक दृढ संकल्प करण्याची. हा संकल्प केवळ शब्दाचा नाही, तरी आपल्या जीवनातील नवीन अध्याय सुरू करण्याचा आहे. चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा आपल्या मनोवृत्तीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी संधी आहे. चला तर शांत चित्ताने, भक्तिभावाने आणि संपूर्ण श्रद्धेने आपण एकत्रितपणे हा संकल्प करूया. हे श्री विष्णू प्रभू, या चातुर्मासात मी तुमच्यासमोर एक निश्चय करते. मी माझ्या जीवनात सात्विकता, संयम आणि भक्ती वाढवेल. वाईट सवयीचा त्याग करेल. दररोज नामस्मरण, सेवा आणि साधना करेल. माझ्या घरात शांतता, प्रेम आणि देवत्व नांदेल. हेच माझं तुमच्यापुढे संकल्प आहे. या संकल्पात तुम्ही मला बळ द्या, कृपा द्या आणि माझं मन सदैव तुमच्या चरणी राहो. ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.